मवियाची आजची पत्रकार परिषद रद्द, आयोगाशी चर्चेबाबत मविया समाधानी नाही, निवडणूक आयोगाशी मवियाची चर्चा अपूर्ण. सदोष मतदार यादीच्या आधारे निवडणुका नकोत, राज ठाकरे यांची निवडणूक आयोगाकडे मागणी. आंदोलनाआधीच मवियात रडारड, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना राज ठाकरेंची सावली सुद्धा नकोशी, निवडणूक आयोगाच्या शिष्टमंडळापासून हर्षवर्धन सकपाळ दूर. यादी आत्ताच तपासून घ्या, नंतर रडू नका, महसूल मंत्री बावनकुळेंचा मवियाला टोला. राम शिंदेंनी घाळवळ प्रकरणातील आरोप फेटाळले, शिंदेंकडून रोहित पवार यांच्यावर टीका. अमित ठाकरे पुणे पोलीस आयुक्तांच्या भेटीला, अभाविपच्या शाखेला टाळं ठोकण्याचा मनसेचा प्रयत्न, पुण्यात पोस्टरवरून मनसे अभाविपमध्ये वादाची ठिणगी. आमदार संग्राम जगताप स्वतःच्या भूमिकेवर ठाम, राष्ट्रवादीत वैचारिक गोंधळ, अजित पवारांना भेटून जगताप भूमिका मांडणार. देवेंद्र फडणवीसांना बुलडोझर सीएम ठरवण्याचा प्रयत्न, मुंबईत अज्ञातांकडून फलकबाजी, फलकांवर देवाभाऊ जाहिरातीचा दिसला पुढचा टप्पा. कार्यकर्त्यांची सोय लावण्यासाठी महायुतीची नवी शक्कल, मनपाप्रमाणे जिल्हा आणि नगर परिषद इथंही स्वीकृत सदस्य बनवूया, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. रमाबाई आंबेडकर नगरचा पुनर्विकास पुन्हा चर्चेत, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार आज भूमिपूजन. मुंबईतल्या चर्चित दलित वस्तीत पुन्हा पुनर्विकासाची हालचाल. खड्ड्यामुळे मृत्यू वारसाला 6 लाखांची भरपाई, मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश. ओमकार हत्ती मडोरा गावातच ठाण मांडून, हत्तीच्या भीतीनं भात कापणीची कामं ठप्प, वन विभागानं बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप. दिवाळीआधी सुटकेचा निश्वास, एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन स्थगित, एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार 6,000 बोनस. आता फंडाचे सगळे पैसे काढता येणार, ईपीएफओचा नवा निर्णय. 10वी-12वी परीक्षेच्या तारखा जाहीर, 12वीची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 दरम्यान होणार, 10वीची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान होणार. निलेश घाळवळच्या विरोधात आणखी एक गुन्हा, बनावट पासपोर्ट प्रकरणात घाळवळ आणखी अडचणी. निविदेशिवाय इमारतीचा पुनर्विकास शक्य, उच्च न्यायालयाचा निर्वाळा.